बदलापूरमध्ये असे एक मंदिर आहे जिथे देवाच्या पावलांचे ठसे अजूनही आढळतात. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत नाचणेकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज बदलापूर येथील खंडोबा मंदिराला भेट देणार आहोत, तिथली माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया नवीन जर्नीला. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, बदलापूरवरून 7 ते 8 किलोमीटर आहे. या मंदिराला भेट देण्यासाठी तुम्ही येऊ शकता. रिक्षा वगैरे आहेत आणि या मंदिरासाठी एक वेगळी गोष्ट आहे, एक अद्भुत गोष्ट आहे. ती म्हणजे देव स्वतः येऊन प्रगटले होते, म्हणजे खंडोबा खंडेराय. तर त्यांच्या पावलांचे ठसे आणि ते घोड्यावरून येऊन प्रगटले होते. तर घोड्याचे सुद्धा ठसे आहेत. तर खाली जे आहेत, जे आपण जिथून स्टार्टिंग करतो तिथे देवाचे पावलांचे ठसे आहेत आणि वरती घोड्याचे आहेत. तर मी रिटर्न जाताना तुम्हाला देवाचे ठसे दाखवेन, देवाच्या पावलांचे, आणि नंतर मग आता वरती जातो तर तुम्हाला घोड्याच्या पावलांचे ठसे दाखवतो. खरंच एक वेगळं मंदिर आहे, एक वेगळीच एनर्जी मिळते. तुम्हाला मी मंदिर दाखवतो. बघा, हे बघा किती छान मंदिर आहे. श्री क्षेत्र खंडेराय देवस्थान मुळगाव. आणि इथला व्ह्यू बघा, ऑसम, मस्त वाटतं, बघण्यासारखं आहे. तर नक्कीच या मंदिराला भेट द्या. मित्रांनो, इथून बारबी डॅम आणि एक पनवेलला जाणारा रस्ता दिसतो, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, आता नवीन जो रोड होतोय ना, अहमदाबाद हायवे, तो हा पनवेलकडे जाणारा एक रस्ता आहे. आणि चाफ्याची फुलं, माझं आवडतं फूल. खूप छान व्ह्यू आहे. दुपारचं येऊ नका, खूप ऊन असतं. सकाळीच या, नाहीतर मग संध्याकाळी या. या मंदिराचं टायमिंग वगैरे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, तुम्ही चेक करू शकता. आणि इथे बघा, इथूनच बारबी डॅम दिसतो, मला मी दाखवतो. बघा, हे बघा, तो सफेद सफेद दिसतोय ना, तो बारबी डॅम आहे. आणि चाफ्याची फुलंसुद्धा खूप छान दिसत आहेत. आणि हे मंदिर आहे बघा, नक्कीच या खंडोबा मंदिराला भेट द्या. बरेच जणांचं कुलदैवत असेल, आणि जे कोणी मानत नसतील देव वगैरे, तर तुम्ही साधा ट्रेकसुद्धा करू शकता. आणि आपल्यासारखी मंडळी आहेत, देवाचं दर्शन घेऊ शकता. म्हणजे तुमचं एक ट्रेकसुद्धा होईल आणि एक देवाचं दर्शनसुद्धा घेत आहे. बदलापूरमधील मुळगाव येथे वसलेलं हे आहे श्री खंडोबा मंदिर. स्थानिकांच्या मान्यतेनुसार देव स्वतः घोड्यावर बसून इथे प्रगटले होते. देवाचे आणि त्यांच्या घोड्यांच्या पायांचे ठसे अजूनही आहेत. या मंदिराची चढण सोयीस्कर असून 500 पायऱ्या आहेत. चंपाषष्ठीला इथे खूप मोठा उत्सव साजरा केला जातो. हे मंदिर शांतता आणि निसर्ग यांचा अनुभव देते. देवाच्या पावलाचे ठसे आहेत, हे बघा, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, आणि इथूनच आपण वरती येतो आणि इथे जातो. पहिले देवाच्या पावलांचे ठसे लागतात आणि पुढे वरती गेल्यानंतर घोड्याच्या पावलांचे ठसे लागतात. मित्रांनो, या मंदिरात कसं यायचं, या मंदिरापाशी कसं यायचं, भेट कशी द्यायची, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. या मंदिराची थोडीफार जी माहिती होती ती सुद्धा तुम्हाला मी सांगितलेली आहे. या माहितीमध्ये जर गुणदोष असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि गुणदोष असू शकतात, तर तुम्हाला जर या मंदिराबद्दल वेगळी काही माहिती असेल ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह, माहितीसह, स्टोरीजसह, मंदिरासह आणि एका ठिकाणासह. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. बाय.